माणसांच्या लक्षात येत नाही. आणि घरी बैल नसला चालेल पण गाय पाहिजे बघा. 100% पाहिजे. सगळ्यात चांगली नक्की कठीण कुठल्या बैलाची आहे? मोठं लक्ष. मोठं लक्ष. पत्रीचा शोध कोणी लावला असेल? लय झाले माणसाने लावला असणार आहे ना. नक्की करणं महत्वाचं नाही, नक्कीला वळण देणं महत्वाचं आहे. पैशासाठी धंदा करून फायदा नाही. नाही तुम्ही धंद्याशी प्रामाणिक असल्यावर तुम्हाला सगळं भेटते. मला माझ्या रोडाची परवानगी तिकडे पडतोय आपल्या मनाला, वड माझ्याकडे पिळ. बाई रिटर्न कसं आली रशी? कलाच आहे हो. कला या आपल्या पहिलं मागचं पाय करायचं का? हा, पहिलं मागचं पाय. म्हणजे कसं होतंय, हा म्हणजे नक्कीला आता वळण दिलं की नाही, हा परत फाउंडेशन चांगलं होतं जनावराचं. तर किती महिन्यातनं केलं पाहिजे तेव्हा? आणि गुरु कोण आहेत? वडील. वडील. हे आमचा खानदानीच व्यवसाय. आजोबा ही पंजोबा सगळी कोणाचं पण काम नाही, दिवशी सांभाळायचं. लय बारकाव्यानं सांभाळा लागतं जनावर. गाय गाब नाही म्हणून पाडायचे नाही, उभ्या नाक्या करायच्या. अशी वासरं जन्माने येणं म्हणजे लय नशिबान माणूस पाहिजे. कुठं तर आपल्या जुन्या काळात माणसाने पुण्य केलं असेल तेव्हा ती बघायला भेटली आपल्याला. नाहीतर आत्ताच्या काळात अशा वस्तू भेटणं म्हणजे कोणाचं बी काम नव्हतं. आजपर्यंत गायांच्या नक्या केल्या ना, असं वेगळं वाटलं मला. जरा मन प्रसन्न झालं म्हणून मी वेळेच्या निवांत भारी वाटलं. निस्वार्थपणे करा, तुम्हाला सगळं भेटतं. जी तुमच्या ध्यानात मनात नाही ती तुमच्या समोर येणार. बैल पण मनानं रतीब खायला लागला, ते दोघांनी चारायला लागायचं. म्हणजे आता चारायला लागत नाही त्यासनी, ते खाती म्हणा नाही. थोडं धरणारा माणूस जाम ठेवला काम झालं ते नक्की. बघून आपल्याला कळतं की ह्यात पत्रे आपण बारीक मोठ्या घरात तयार केलेले असते. मग हे स्वतः केले ते घरात मार. पहिली शेंड काढायची. हा, म्हणजे काय ह्याला खाली नक्कीला भरलंही नाही. हा, माणसाच्या आयुष्यात काय आहे हो? समाधान असणंच महत्वाचं आहे. समीर भाई आलेत आपल्या खिलारगावच्या दावणीला नक्की करायला. बाया चला घरात, पाऊस येतोय. या ऋषी. खाद्याचं कुठं चालू असतं तयार करायचं? खाद्याचं पलीकडे म्हणजे गोडावा नाही घ्यायचे. हा, पलीकडे. समीर भाईची आज कला बघायची आहे, सगळ्यांना ती दाखवायची व्हिडिओच्या माध्यमातून. चालतंय ना? हा, ह्या पटांगणात पाडू. नको तो राजाला घेऊया ऋषी. हा, आधी राजाला त्या नाक्या करायच्या त्या. हा घेऊया की. ह्याला लाव कस, त्याला बांधला का? ते काम्याचा नातू आहे. 2 कासरे लावा दोन्ही साईड. प्रथमेश तोंड लपून आलाय. ऋषा धर की कासरा इकडून. हा वड, हा वड धर या संदर. हा ते गवतन. हा बरोबर. ये संदरा कोण धरतोय? अक्षय. समीर भाई हे काय काय सामान आहे तुमचं, सांगा बरं. सामान आता दाखवा किती सगळं व्हिडिओ. हा, सामान ह्याला काय म्हणायचं? त्याला दांडकं म्हणायचं. म्हणजे ती बायला पायात घालायचं, म्हणजे पाय वर होती ना. मग खाली टिकून म्हणून. ही वेळा नाक्या काढायसाठी. हा, ती फक्त नाक्या करायला. हा, ते मुळं मारायला हातोडा. हा, ही मुळं वाकवायसाठी आणि ही मुळं तोडायसाठी फक्त. सॉल किती लांब लागतं? सॉल लागतोय तरी 10 वाव लागते. 10 हे किती वर्ष जुनं आहे काय? हा, हे आता 4 महिन्याचा आहे. 4 महिने वर्षाला बदलायला लागते. वर्षाला बदले कामच असते तेवढं. त्यामुळे ती झीज होती आता सोलाची. परंतु जा हे पलीकडे जा पोरा. गप गप गप. भैया कुठल्या अंगावर पाडायचा? उजव्या साईडला पाडायचा. उजव्या साईडला. उजव्या साईडलाच पाडावं. प्रत्येक बैल उजव्या साईडलाच पाडायचा. भाई रिटर्न कसं आली रशी? कलाच आहे. कला या आपल्या माणूस
काय काय नाही पलीकडे माणूस ठेवायला लागतो बघ इकडे टाकायला. हा. पलीकडे जावा चौकाला लावा पलीकडे आधार द्यायचा बैल पडताना म्हणजे सोडू नको. मान माझ्या रोडाची पोरावर बैल तिकडे पडतोय आपल्या मनात ओढ माझ्याकडे पिळ माझ्याकडे माग दगडावला नाही पुढे ओढ मागे तिकडे वड तिकडे वड वड तिकडे वड की पोरा माग वड माग वड मुंडी माग 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 का शिंग बघ तर बघ लागतंय का शिंग बघ वशिंडाला लगेच पाय बांधायचं. हा ओढ मागे संध्र ओढून नाही तर उठणार दमवणार शिंग शिंग लागतंय शिंग बाहेर का खालचं शिंग खालचं बी शिंग लक्ष ठेव लय. तुमचं कुठलं आमचं बी आमचं लांबचं आहे आम्ही. लाईव्ह चाललाय. चारी बाई एक करून टाकायचं. हा चारी पाय एक करायचे आणि नंतर अशी गुढी लावायची. ही गोड लावायची चल पुरा ऋषी शिंग बघ लागतंय का वशिंडाला नाही लागत. पकडा नक्की जा हे काय तळावलंय का नाही जरा कसं होतंय कटनावर कोब्यावर बांधण्यामुळे नक्की झीज होती. हा पहिली शेंड काढायची. हा म्हणजे काय ह्याला खाली नक्कीला भरलंही नाही. हा खालनं जर नक्की वाढली असली हा तर त्याला सुम म्हणतात. हा मग ती काय वाढलेलं नाही जर शेंड लेवल करायला लागतात. हा हा ह्याची नाक्याची काय अडचण नाही. नाही नाही सध्या आता कुठं पळवणार नाही ना लगेच. नाही लगेच नाही फक्त ते आता कसं मग मातीत बांधायचं ह्याला हा नक्की जरा भरून येते. लगेच खडकावून ह्याचं नाही. नाही आता चालला तर चालतोय त्याला काय नाही. हा पण जरा कसं जास्त झीज झाल्यावर चाप असतो खड्यात चालताना. पहिलं मागचं पाय करायचं का. हा पहिलं मागचं पाय हा. म्हणजे कसं होतंय हा बैल जर धडपडला तर मागचं पाय लूज होती ती हा आणि पहिलं पुढचं काम करून मागे येस्तोवर पाय लूज झालं तर मागं पुढं सरकतात पाय. हा 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 म्हणजे डबल सोडून बांधावा लागतो बैलांनी. त्यापेक्षा असं पहिलं मागचं पाय केलं मग टेन्शन नाही हो जनावराला पण हा फास्ट काम होतं. बाळा ही कसं राहतं तर जरा ह्याला नक्याची गरज नाही ना. पत्रीच नाही घरी हा ही नक्की सध्या नको पत्री ह्याला काय जर चापाचला ना हा परत तर एक महिन्यापर्यंत बघू. हा हा मागचं पाय झालं. मागचं झालं की महत्वाची नक्क्यात टर्न मारे तिसरं करणं महत्वाचं आहे आता आपल्याला. हा 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 म्हणजे ह्याला नक्कीला आता वळण दिलं की नाही हा परत फाउंडेशन चांगलं होतं जनावराचं. तर किती महिन्यातनं केलं पाहिजे तेव्हा. नक्की आता जर चालू पळायला बैल असला हा तर त्याच्यावर 2 महिन्यानं चेक ही केलंच पाहिजे पायाचं. बाबा त्याला पत्री असली तर लूज झाली आहे काय नक्क्या जरा वाढल्यात काय नक्क्या जर वाढल्या बिडल्या असल्या पत्री काढून नक्क्या करून हा क्लिअर केलाच पाहिजे बैल. नंतर काय होतं थोड्याशा चुकीमुळं गाडी मार खाती. हा आणि नक्क्या जर करायचं म्हणलं तर 2-2.5 महिन्यानं लक्ष दिलंच पाहिजे नक्की बैलाच्या. म्हणजे पाय चांगलं राहते जनावराचं. समीर भाई ते रक्त कुठपर्यंत काढल्यावर निघतं ते याचा अंदाज कसा घ्यायचा. ही आता बघा ही न दिसतंय नाही काळ हा ही रक्ताचीच रेष आहे. हा इथं जीव आहे पुढं बघा हा समोर हा इथं तेवढ्यातच ती बॅलन्स असतो आपल्याला. मग तिथवर जायचं नाही. मग बरेच जण बघा हा. नक्या करताना रक्त येतं मग ते तिथपर्यंत जाते ते ती बॅलन्स त्याची नसतो नक्कीच अंदाज जिवायचा नसल्यामुळे ती तसं होतंय. किती वर्षाची कला तुमची. आता माझी हा म्हणजे 17-18 वर्षाची आहे की. 17-18 वर्ष. आणि गुरु कोण आहेत. वडील वडील. हे आमचा खानदानीच व्यवसाय आहे. आजोबा ही पंजोबा सगळी आजोबांच्याकडनं काय शिकलं नाही. आजोबांच्याकडे म्हणजे पत्र्या तयार करायला ते आजोबांनी शिकवलं तुम्हाला. हा नंतर मग 9वीतनं शाळा सोडल्यानंतर मग पत्री मारायला लागलो मी. हा शिकलो होतो तोपर्यंत
मग हळूहळू मग एकटाच काम करायला लागलो. मग पहिले नक्की वयाच्या किती वर्षी केले? पहिल्या म्हणजे 13-14 वर्षी केली की, म्हणजे एकटाच पत्री मारलाच गेलतो. 7-8 बैल होती पत्र्या मारायला. हा, आणि एकटेच गेला? एकटंच. न्यायला आली होती का? नाही, मीच गेलो होतो. हा कामाची हौस लई होता, बैलांचा नाद असल्यामुळं. हा 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 पहिलं कसं मी शाळेतनं वडिलांच्या बरोबर जायचो ना शनिवारी. हा इलोर म्हणून एक बाजार होता तिथं पत्री मारायला मी जायचो वडिलांच्या बरोबर. कामाची हौस? हा, कामाची हौस. नादामुळंच आहे हो, हौस आहे ही आपल्याला लई. म्हणजे पहिल्या टायमिंगला 7-8 बैल केले? 7-8 बैल पत्री मारली. त्या म्हणजे वडिलांच्या बरोबर थोडं किरकोळ काम करत होतो की. हा 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 2-3 पत्र्या मारायचं. हा हा परत 7-8 बैल असले मग मी एकटाच गेलो तिकडे. ती एकट्यानंच चालू केली. मग वडिलांनी जरा काम कमी करायला लावलं. मग महत्वाचा विषय काय, नक्कीला वळण देणं महत्वाचं आहे. हा, नक्की करणं महत्वाचं नाही, नक्कीला वळण देणं महत्वाचं आहे. मग त्याच्यावर पुढं कशी नक्की वाढेल ते राहतंय का? हा, आता कसं आहे, हा थोड्या नक्क्या खराब झाले होते, त्या हिशोबात नुसत्या पण तुम्ही कट करून सोडल्या हा. तर ते तसे तिरक्याच वाढत जाणार. हा हा त्याला आता जर वळण चांगलं दिलं तर पुढे फाउंडेशन चांगलं होणार बैलाचं. नक्या करण्यापेक्षा ते वळण देणं महत्वाचं आहे. नक्क्या काय कोणी करते, हिऱ्यानं काय लेवल करायचे नाही. येळ्यानं ती काय झालं, नक्कीची आत भर वाढलेली, त्यामुळे ती नक्की चढती आणि पाय तिरका दिसतो त्याचा. ती लेवल करायची, आतनं काढायचं. हो हो. हे उंदर नक्कीच काय शेंडा हाणायचा का नुसतं? उंदर नक्की जर वाढलेली असते, कसं कासऱ्यात पाय बी गुथून नक्की मोडती ती. हा 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 त्यापेक्षा आता क्लिअर झालं म्हणजे बरं असते. नाही नाही या असं. वड इकडे वड मागे मागे सरतो जरा व्यवस्थित. सर मागे वड मागे वड. आता बघा त्याचं पाय जाऊन दे पुढं. बा हे घे पाहिजे. बघूया, थांब घे नाक्या बघूया. थांब मग या पुढं पुढे घे. पुढं ये पुढं सपायला उभं कर. तसं चालत चालत दाखवा. जाऊन दे. घ्या हातात दुसरं. हिराला घ्या, हिराला. फिरायला घ्या, पत्री व्हिडिओ करा मस्त. हा पत्रीचे घ्यायचे मला. भय वळूला चालेल का? 100% बैल काय पुऱ्या मापाचा बैल होणार आहे. होय ना? मग परत मोठा बैल झाला म्हणजे भागात बैल ना असा बैल आहे तो. चालेल वळूला. हा 100%. हे काम्याचा नातू आहे, शंखचा सोन आहे, त्याचा पोरगा आहे ह्यो. हा, मग चांगल्या ब्लड लाईनचा आहे ह्यो. आणि बैलाला फिटनेस पण चांगलं ठेवलं तुम्ही. महत्वाचं म्हणजे फिटनेसच महत्वाचा. फिटनेस महत्वाचा आहे. त्याला फेरबीर देता काय? फेरा नाही गे, चक पळतो तो. फक्त त्याचा काय विषय आहे, त्याला गाड्या मरत नाहीत एवढाच विषय. पळतो चांगला, लय शहाणा बैल आहे ते. गती कमी आहे फक्त, पण पळतो लय शिस्तीत. उभा राहिलाय की नाही, हाय असाच उभा राहतो, अजिबात हालत नाही, गाड्या सुटत नाहीत तोपर्यंत. बैलाचा चांगला बैल पुऱ्या मापाचा. आता मैदानात बैल जर सायदा ती बैल एवढी मोठी झाली, जेव्हा आहे अजून आदत आहे अजून केवढा मोठा. हिरा आहे ते. मोठा सोन आहे, त्याचा बाचा आहे ह्यो, बनीचा पोरगा आहे. आणि तिकोंडी लाईनचा, तिकोंडीच्या राजाचा नातं आहे. धरा ये सण दुईकंड एवढा का टाकला. ए चौक जर पोरा मन माझ्या डोर बा बैल आपल्या मनाला पडतो, शिस्तीत पडून दे बैल. या मागे वड माग. नाही बरोबर आहे. इकडे वड भैया खाली वड. माग वडून धर. हे दिलं वर. बाया किती नक्क्यासनी पत्री मारायला लागेल? तर ह्याला 8 पत्र्या लावा लागणार. 8 लागणार. तर नक्क्या सगळ्यात झिजलेत. हा, थोड्याच्या 4 लावून चालणार नाही, परत मागच्या पाहिजे तक्रार येणार. खड्यात गेला पाय उचलणार, काय करणार. लागलीच खटच करून टाकू त्याला. खट्टच म्हणजे करा. परत टेन्शन नाही 2-3 महिने.
नक्की करताना पहिल्या पुढच्या का मागच्या? पत्र्या मारताना हा पुढच्या पहिल्या पुढच्या. हो. ते का मग? काय आहे, शक्यतो शिरीच्या बैला पुढच्या 4च पत्रे लागतात हा किंवा 2 कवचित एखाद्या बैला मागच्या पत्र्या लागतात. हा बरोबर. मग ते हात वळण पडलं कायम पुढचं काम करायचं, हा 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 विचार करायचं. बरोबर. 1च्या नंतर 2. हा 2 कडे जायचं नाही. नाही. बाई ह्याच्यात साईज असते का काय? हा साईज असते ते. मग ते कशी काय ओळखायचं? ते नक्की बघून आपल्याला कळतं की ह्यात पत्रे आपण बारीक मोठ्या घरात तयार केलेले असते. हा मग हे स्वतः केले ते? हा घरात. एका पत्रेला 4 खेळ. एका पत्र्याला 4 म्हणजे नक्की असेल तसं. हा 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 नक्की जर बारीक असली तर 3 लागतात. हा. आता याची मोठी आहे म्हणून 4. हा लय मोठं काला हो. बाई इथलं तिथं मोल्डिंग करून आत तिथंच बसवलंय जाग्यावर. ठीक आहे पोडून जर बघा. आतल्या नक्कीला 3 खेळ. हे आतल्या नक्कीचं मुळं हा. गुंडी करून चालत नाही. नाही चालत. हा ते पत्रे लूज झाल्यावर कसं मुळं जरा सरकतात ना बाहेर, हा म्हणजे पायाला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ते कट करून वापरतात. आतल्या नक्कीचं मूळ कट करायचे खेळ्यांचं. हे असं एकमेव असत्यालं पत्रवालं की त्यांच्याकडे बैल येते ते. बैल आणि त्यांच्याकडे जायचं. हो आता मुंबईतली पण बैल एका जागेवर येते ते त्यांच्याकडे. बाळा ओढून धर कसं गप गप. कमर तो मागे घे परत तुझ्याकडे. हा बाहेरच्या नक्कीला गुंडी करायची आणि आतल्या नक्कीचं कट करायचं. गप गप ओढून धर बाळा. लय बाळा तर म्हणू नका. वाटायचा पोरा तू सोड म्हणले पुढलं बैल सोडून माझ्याकडे बाहेर वाटायचा कचरा सोड रे. ओढ माझ्याकडे पुढे उभा राहून जरा उभा राहून मागे सर बैल जर जवळ जवळ जर जाऊन तरी बसलो मागं जाऊन दे मागं जाऊन दे मागं मागे जाऊन दे सर मागं. चालवून बघा इकडे येऊ द्या. थोडं मोकळा सोड जाऊन देऊ. काय काढत नाही ना पाय एखादा? नाही. चल आता खड्यात चापचण झाला क्लिअर चालतोय. चालतोय ना. मालकाला बी जाऊ द्या. हो 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 लय दम होती.
हो मारा बिरे मी नाही नित्या असं दे एक महिने नित्या मी नाही मागच्या नक्या वाढल्या त्यामुळे जरा पाडून करायच्या ना उभा राहून केली असत्या पुढच्या पाया मागच्या पण होत्यात पण लई त्रास करणार ती लागून घेणार पाया गाडगे साहेब जवळ धरा तिला अलीकडे घ्या शेणात ना अलीकडे घ्या बंटी भाऊ बोला की हा अहो पळसगाव म्हणजे तुम्ही विचारा की तिथे गाडगे किल्लार का अहो किल्लार का विचारा रोडला जायचं डाव्या खातवळ रोड इकडे पडायचे गाडी साहेब जवळ झाला इसमीला आता जाऊन घेते ती काही काय करत नाही धर पडायचे हा मान इकडे का माझ्याकडे इकडे वाढा शिस्तीत पडून हा इकडे मागं वाढायची इकडे वाढायची मागं लगेच दाबू ना मानसिंग लागेल एक मिनिट कुठे गेली मागाची पिढी तुम्ही पडशील गाईच्या द्वारे पडशील आता आम्ही जातो बिडी वैतागले तरी जेवण पाणी होतं. बांध लवकर पाय जायला उठून नाही तर अवघड काम आहे जनावर पाडायचं. सहसा गायाच्या नाक्या करायला नाही म्हणते तो का माणसं रिस्क घ्यायला बघत नाही असं ना. माणूस बी करणारा चांगला पाहिजे गाई पाडताना दुखावली काय झाली हा काळजीने पाडणार माणूस पाहिजे. काम किती आहे 5 मिनिटात जर जाऊन पत्र्या कशा लिहिला मारायच्या नक्कीला कशी आहे काय नक्कीला काळी कडक काय नक्की आहे ना. बघूया तिच्या मागच्या वाढल्या असल्या तर पाडायची. आता ही ज्या काय क्लिअर करायची म्हणून लागलीच पाडली हो. पुढची असते तर मग काय उभारून करायचं. भैया माणिकला चारला नाही खोराक 4 लाख चालू केला की मानिकला आणल्यापासून खातोय का तुम्ही बॅग टाकली ते संध्या पण चालूच हा हा आणि आपल्या मनानं खोराक खायला लागला जो आहे ना. म्हणजे चारायचं काम वाचलंय वाचलं दमणूक वाचली दमणूक वाचली. भैया ते नंबर सांगा की तुमचा काय आहे. तुमची व्हिडिओ पडले मला फोन इकडं भैयांचा नंबर द्या भैयाचा नंबर द्या देतो की सांगा बरं. माझा नंबर 9970 हा 131076. फोन उचलता ना. उचलतो की कामात नसल्यावर उचलणार कामात असले मग नाही उचलणार ना. कारण ही व्हिडिओ बघितली की नाही फोन तुम्हाला येणार होय. आणि काम आहे क्वालिटी. कामाचा विषयच नाही काय. काम म्हणजे असं बोट दाखवायचं जागा नाही असं आहे. तसलं ठेवायचंच नाही बोट दाखवायचं. कोणी कामात चूक काढायचीच नाही असं काम आहे. सोड नको काही सोड नको काही सोड नका अवकाळ दिले ओढून ओढून द्या पकड घ्या मामा मामा पकड घ्या पकड द्या
बाय हे शिक्षण कुठे भेटत नाही हा? बघूनच घेतलं तर बघूनच घेतलं तर हा असं शिकवायची सोय कुठं नाही. सोड बा कसरत ऋषी एक कासरा धर पलीकडला कासरा हो कासरा धर कासरा धर कासरा हो हो गेली मारत ओ गप कासरा काढा द्या सोडा एक दाव धर माग हा निघलं हा चल तुझ्याकडे चल वड चल हरण्या दाखव मोरदरीचा हरण्या हा हा पळू द्या यायच्या जातीतल्या त्यामुळे लय इतर यायचे ऐकत नाही तर नवीन माणूस बघितलं बा आवडते ही जी नक्की लगेच वाढते ते कसं आहे नक्कीला आहे बारीक हा आणि काय होतंय पुढच्या पायाचं शेंड असं फिरलेलं आहे तिथं टर्न मारलेलं आहे हा त्यामध्ये काय होतं टर्न मारले असं म्हणलं जरा वाढली की तुम्हाला लगेच वाढल्यागत वाटते असं आहे काय हा म्हणजे सरळ सरळ वाढत नाही नक्की हा 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 टन मारते टर्न मारले हा, हा. आणि टन मारला की नक्की लय वाढली असं वाटतंय पाय तिरकं पडायला चालू होती ना बरोबर सोड नको दाबून धर दाबून धर दाबून धर पुढे धरणारा माणूस जाम ठेवला आहे ना? काम झालं आपलं लवकर. काम झालं त्याचं याचं कारण पुढचा माणूस आहे आपला ऋषी. ऋषी मजा घेते तुझी नाही ऋषीने खरंच काम केले ताकदीचं हिथं काम करणं आम्हाला सोपं आहे पण पुढे धरणं लय अवघड आहे ना हो काय झटका मारतं जाणार कसं बी तोंड उचलतंय ऋषीकडं सगळ्यात महत्वाचं काम ऋषीकडं आहे नाही पाडल्यावर तो पॉईंट महत्वाचा आहे धरणं बरोबर लय मागं उडणं ऋषी आता बाया ही कशी आहे नाक्याला नक्की चांगली काळी आहे नक्की ना कडक नक्की आहे भैया मोठी बैल कुठली कुठली केल्या नाक्या मोठी म्हणजे आता मी करतो तेव्हापासून शर्यत क्षेत्रात जी बैल नामांकित आहेत हा ते पहिल्यापासून करतच आलोय मी आणि आता काय जी टॉपची आहे ती बैल सगळी माझ्याकडे नाव काही घ्यायला नको सगळ्यात चांगली नक्की कठीण कुठल्या बैलाची आहे मोठा लक्ष मोठा लक्ष तो बैल एक 5-6 वर्ष मुंबईला पळाला असेल हा आणि तो म्हणजे घाटावर ही म्हणून एक 7-8 वर्ष पळाला पण पत्रीच कावाच गरज लागली नाही त्या बैलाला पण आत्ताच्या काळाची बैल येतात ना हा ती एकदा नक्की केली की परत 1 महिन्याभरानं चापचायला लागली त्याने पत्री लावायची गरज लागते हा पण मोठा लक्ष एक असा बैल होऊन गेला त्याला पत्रीची गरज लागली नाही मग कधी पत्री मारलीच नाही तशीच नाही. आणि तो बैल अगदी बारका आदत असल्यापासून हा. ती आता शेवटपर्यंत माझ्याकडे नक्की करायला आहे. आता कशी आहे तब्येत त्याची तब्येत आता हाय बरी आहे पण आता वयाच्या मानानं थोडा मोठा बसायला त्रास होतो सोडून
सासरा धरली बाळा. जाऊन ऋषीने या जाग्या बांध खोटीला लगातार 5 नंबर आहे. हरण्याला खिलारगावची बॅग न्या जाताना माझ्यातर्फे का माहिती आहे का आपल्या दावणीला आलाय म्हणजे त्यासाठी चारून बघा. हा. जी बैल खुराक खात नाहीत का नाही म्हणजे ज्यांना गोळ चारायला लागतात ते बैल सुद्धा गावडीनं खातात. बाई ज्यांना पत्र ओके ना आता खटच चालायला लागला मग चापतच होता हो. हा चालत नव्हता खड्यात गेले. हा आता जा घोड्याकडे बरा बरा लागली. बाया ओळखलं का तुम्हाला मग त्याने ओळखलं लगेच. थांबणार नाही ठसन देतोय तुम्हाला ठसन देतोय येतोय की तर माझ्यावर राग आहे त्याचा. आहे ना पाडणार आहे आता ओळखलंय त्यानं. घ्या पण ते भाऊ त्याला खाली. भया मोठा बैल पाडायचं काय अवघड असतं काय अवघड असतं पण ती कसं आहे माहिती का ताकदीचं काम नाही युक्तीच काम. हा मग ताकदीचा बैल असला की ताकद नाही दाखवायची खरं म्हणजे या धंद्यात ताकदीचं काम असतं. कामच नाही. लाख मला जाणार पाडायचं आडवं ढकलून कलीनच घ्या लागतो. कलेनच घ्यायचा. मला मागून पुढच्या पायाचं महत्वाचा मग जवळ बघतो सगळी गेम पळायची पुढच्या पायावर आहे ना. ही पाय खट तर पुढे उडी आहे हा नाहीतर मग खड्यात गेला चापासणार काय होणार गती कमी करणार. बाया बडाव म्हणजे आवताची बैल आणि हे पळणारी बैल नाक्या कराय काय फरक आहे. लय फरक हे काळजीने काम करावं लागते पळावायलाच आहे ना. आणि आवताच्या बैलाच कसं आहे जास्त जर सुंबीम निघालं हा तरी बैल कसं थोडा चापासला तरी तो रानात चालणार असतो. हा माते त्या बैलाचं काम कसं आहे माहिती का थोडं जरी चुकलं हा तर उद्या गाडी मार खाते ती. बरोबर कटनात गेला की बैल गती कमी लावतो म्हणून लय काळजीपूर्वक काम करावं. हा हा सकाळी बैलाला ताटून गाडी पळाला बैल झाला गरम. भाई फास्ट काम करायला लागतं बरं का वाय आहे ना नाही. जाणार खुडतंय ना बरोबर. त्यामुळे कसं आहे फास्ट काम करावं. वेळ वाया घालून चालत नाही. नाही वाया सेकंद नाही चालूच काम. मी कसं आहे तुम्हाला सांगितलं ना गाडी साहेब हा जरा जरी मला जर शंका वाटली त्यामुळे याची हा तर ती लगेच काढून चेक करणे का तर ह्यो बैल पुण्यात ना आलाय. हो गप हे दांडकला उद्या लंगडायला लागला काय झालं नको मालकाला आम्हाला त्या बैलाला. पत्रेचा शोध कोणी लावला असेल लई झाली माणसाने लावला असणार आहे ना. त्याची त्याला मानलं पाहिजे त्यानं डोकं लावलं 100%. लगेच वाढायचा बैल सुटल्या बा साईटला हो सोडा बैल मागे जाऊन दे वडा जाऊन दे तिकडे घाला ऋषी घ्या पुढे ऋषी आवरल का झालं ओके भैया ना. त्याची खासियत म्हणजे असं होतं हा
2-4 महिने पळतच नव्हता. हा ह्यांना काही लक्षातच आलं नव्हतं त्या बैलाला काय फॉल्ट झाला की. हा म्हणजे मी 1-2 पत्रीवाल्याला दाखवून बघितला हा काय नक्या केल्या काय केलं पत्रीवाल्याने पण काय ती सरळ होईना. हा की एक दिवस माझ्याकडे आणला इस्लामपूर आणि म्हणले भैया बैल गाठाला तुम्हाला खातो 1 नंबर मधला होता. मी काय झालं कोब्यावरही बांधून नक्कीच झीज झाली होती. हा. त्यामुळे कटणावाला पुढे गती कमी करायला गाडी खायची मार. हा मी त्याला पत्र्याला लावली नक्या उगाळ्या होत्या 808 पत्र्या लावून दिल्या. हा त्याच्यावर जे खट झाला ते एक सीझन घुमतच काढला. काढला घ्यायला तिथे 1 नंबर ते म्हणले की पत्र केल्यावर सलग 5 नंबर केलं. लय हवा केली. कला आहे तुमची हा त्याच्याशिवाय काय जे लागतंय तीच केलं पाहिजे. हा. पैशासाठी धंदा करून उपयोग नाही. नाही ना पैशासाठी धंदा करून फायदा नाही. नाही नाही नाही. तुम्ही धंद्याशी प्रामाणिक असल्यावर तुम्हाला सगळं भेटतंय. हे वाक्य भारी बोलला. हा. कमी लोकांनी कळतं बरं काय हा. तुम्ही पैशाच्या मागे लागल्यावर तुम्हाला पैसा भेटत नाही. नाही भेटत हा तुम्ही जो पैशाच्या मागे नाही लागला ना हा तुम्हाला पूर्ण उरलेली एवढं भेटतंय सगळं कुठलीही गोष्ट असू नये मग ते साध्य होते. फक्त निस्वार्थपणे करणे. स्वार्थ ठेवून केला की त्यात काय साध्य होत नाही. नाही हा निस्वार्थपणे करायचं. निस्वार्थपणे करतात. हे कसं आहे म्हणजे हा. काय नाद आहे म्हणून आपल्याला चाललंय सगळं. बरोबर बांधा टाप काढा पण ती भाऊ त्याला पाणी बिन दाखवूया जरा 5-10 मिनिटांना आणि जरा वैरण टाकून मग जाऊन दे. मग काय वाळके काय घालायचं असेल घाला. सकाळपासून खाल्लं नसेल काय घाला. वैरण पण आपले गंजे आणि गोट्यात मका आहे. खडगे साहेब 2 कासऱ्यानं बांधायला लागणार तिला. काय मारती आहे तुम्हाला तुम्हालाच काय अंगावी ती जाणार मला काय समजून झाले काय का नाही ऋषी पहिल्यांदा तर पाडलं होतं दोघाला. काय का येसन घालू एक दिवस. हा इकडे बांधा बघा इथं बांधा. हा बांधा बांधा मी आल्या मध्येच करतो. साधं काम करून चालत नाही मागणं पाय वर येतो इकडे माझ्याकडे इथं उचलून धरा काढ साहेब इधर बाळा ही दुरी देख त्याच्याकडे. नक्की येते का बायांचं काम दाखवायचं आहे. मागच्या पायाकडे सावध राहा बाळा तू. गाय गाब नाही म्हणून पाडायचे नाही उभ्या नख्या करायच्या. देशी गायच्या इकडे अहो खटच फुटबॉल गतच पाय करणार होते जण. फुटबॉल गट करणार मग एवढी शानी गाई असल्यावर नक्की करायला का अडचण आपल्याला. कलीशिवाय काय नाही त्याला पाहिजे माणसाच्या. बाळा ही जरा लक्ष. इथं हात लावा बाळा तू. सोडा काढ की सोड ओके ना. ओके. देशी जनावर पाळलंय ना आधी माणूस पाहिजे. हा 100%. कोणाचं पण काम नव्हतं दिशी सांभाळायचं. लय बारकाव्यानं सांभाळा लागतं ही जनावर. नाही काय करत बांध ते मारत नाही साव का गायांच्या नक्क्याचं कोण करत नाही. नाहीच करत कोण. आहे ना तुझ्या समोर तर पहिल्यांदाच केल्या नाही दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा येत्या. संबंध चांगला असल्यामुळे बाहेरला नाही म्हणता आलं काय. हो कोणाला त्यांना माहिती आहे की 5 बॅगा चारले ते त्याने. हे काय कपल देवा नाव खाली हा मी पिलो की आता तुमचं काम चाललं तेव्हाच पिलो. हरण्याला 1 बॅग न्या. हा आणि एक नाही हे चारतात बा. ह्यांना विचारा कसा रिझल्ट आहे काय. त्याने 4-5 बॅगा चारलेले आहे ना. मी आता तीच म्हणलो आमचा विषय झाला दोघांचा. हा. ते म्हणले भाई हरण्याला 1 बॅग न्यायची आमचा विषय झाला. हा तर मी म्हणलो खरंच बॅग न्या का तर आता मी 8 दिवस झाला तुम्ही बॅग दिली हो लगेच बायलात फरक जाणवा लागला त्या. लगेच
म्हणजे मोठ्या माणक्याला चालतोय बारका माणकी आहे ना हा मला आता त्यो बैल बसू नाही हा रिझल्ट घ्यायचा असलं तर त्या दुसऱ्या बैलावर पळणाऱ्या बैलावर रिझल्ट घेऊया हा त्यात बदल झालाय बरा झाला बैल पण मनानं रतीब खायला लागला ते दोघांनी चारायला लागायचं हा म्हणजे आता चारायला लागत नाही त्यासनी ते खाती ते मनानं 1-2 दिवस जरा दमवलं हा. आता खाती रोटी. त्यांचं ते खाते त्या बाई असंच कोणाचं मार्केटिंग करणार नाही तर आता मला तर आपल्या बैला रिझल्ट आला म्हणून मी तुम्हाला म्हणलो घ्या बॅग 100. हा, नाहीतर बायानं जर म्हणलं ना असं बोला तरी बोलणार नाही तर असं बोलणार उगाच. पुढच्या माणसाचं नुकसान होणार ना. हा, कारण हरण्याला द्यायचे आणि तुम्ही पण सांगा मग काय रिझल्ट येतो नक्की सांगा रिझल्ट येणार एवढे माणसं सांगतात सगळे हा. आता ते नाही सांगितलं विषय नाही. आता ते स्वतः चालणार आहेत बघा ते वासराला चालतात भिजवून चालायला लागतं का? हा 15-20 मिनिट त्यात आहे ना गुळाची ढेप आहे किलोची आहे गामेला घ्यायचं गामेल्यात गुळ खिसायचा गुळात मग पाणी वाटायचं आणि त्या पाण्यात आहे ना आपलं मटेरियल भिजत घालायचे किती 10-15 मिनिटं लय नाही आणि 10-15 मिनिटानं हलवायचं आणि ठेवून द्यायचं त्याचं ते खातात गुळ रोजच्या रोज खेचायचा हा रोजच्या रोज थोडा थोडा त्यातच पाणी टाका हा त्यातच पाणी टाकायचं आणि ते सगळं नॅचरल बुडल एवढं हा पाणी खिचून घेईल तेवढंच ओतायचं लय पातळ रिबडी नाही करायची तसं एखाद्या बैलाला पातळ रतीब खायची सवय असते मग त्या हिशोबाने तुम्ही भिजवायचं आणि एखाद्या बैला कसं गोळ करून ठेवायचं असते गोळ्याच्या हिशोबाने भिजवायचं म्हणजे गोळा झाला पाहिजे परत थोडा वरून आणि 2 आणि 3 तास भिजवायचं नाही 15-20 मिनिटात भिजवायचं आपण जे आंबोन देतोय त्या आंबोनात मिक्स करून दिलं तरी चालतं तरी चालतंय आता काय करा तुम्ही माझं एक मत ऐका आता पहिलं आंबवान बंद करा म्हणजे रिझल्ट बघायचा असेल तर आणि 8 दिवस फक्त हेच चालू ठेवा म्हणजे आता त्याला रकावची बॅग त्याच्यावर तुम्हाला 8 दिवसात लगेच बदल कळतो बैलात बदल करणार ना तुम्ही सगळं चालल्यावर तुम्हाला समजणार ना कशामुळे रिझल्ट आलाय बरोबर का ना ही बॅग 8 दिवस पहिली सुरुवातीला वापरून बघा. आपली मार्केटिंग करता का नाही ते न्यायची नाही आपलं पुण्यात आहे का नाही आता सध्या बघा आता व्हिडिओ मधून सांगतो सासवड मध्ये आहे हा भोर मध्ये आहे हा पुन्हा दाहिरी मध्ये आहे हा पुन्हा आता मुळशी मध्ये आहे हा पुन्हा आणखीन चौफुल्याला चौफुल्याला पण आहे आणखीन मावळ मध्ये आहे हा. मुळशीला आहे एवढ्या ठिकाणी आहे तिथं आम्हाला जवळ पडेल बोर मध्ये म्हणा आता बोर मध्ये आम्ही बोरचेच ना हा मग बोर मध्ये आहे आम्हाला तिथं सासवड बी जवळ आहे आपल्याला, दायवी पडते जवळ. तिथं ते आम्ही सगळं मध्येच आहे ना मध्यभागी त्याच्यामुळे नक्की काय भारी केलेत बघा की बा गोल आहे ते वाटतं. एकदम बा बैलाच्या बी असं कोण करायचं नाही हिचं पाहिलं इकडे झाले आहे ना त्या गाईपेक्षा एकदम बाय वाटिकत नुसते करून टाक गाई म्हणजे बैलच पाहिजे होता आहे ना समजी तिनं पोटाला घातली होतीच की तिच्यापेक्षा 10 फूट भारी तिला जरा लक्ष द्यायला लागते बरं का तब्येतीला हा, तब्येतीला नाही हा व्यायामाला व्यायामाला हा, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे व्यायाम कमी पडतोय व्यायाम कमी पडतो एकट्या माणसानं कुठे धडपडायचं तुम्ही तेच विषय होतोय आणि ती एकट्याला आवरत नाही तरी लई जनावर ठेवली आणि ती 1-2 माणसाची जेव्हा एवढी जनावर मानले बरोबर आहे ना आणि ती टॉपची जर्शी बिरशी असल्या हा त्या उभ्यानं वैरण टाकून आणि एकाला एक सरस आहे ते आता तुम्ही जनावरातलाय बा कोण असं कमी नाही कोण इथं काय माहिती का आलं की मन प्रसन्न झालं माझं झालं. आणि गाया बघून आणि ती वासरं बघून आम्हाला नसो वासरांचा नादच काय गाय सांभाळले जनावर चांगलं घरी जन्माला आलेत हा मग ती ओळखली आणि आपलं काहीतरी पुण्य असेल त्यामुळे ते आपल्या दारात आले जन्माला नाहीतर नसते आले नाहीतर आता अशी वासरं जन्माने येणं म्हणजे लय नशिबान माणूस पाहिजे कुठं तर आपल्या जुन्या काळात माणसाने पुण्य केलं असेल तेव्हा ती बघायला भेटली आपल्याला बरं नाहीतर आत्ताच्या काळात अशा वस्तू भेटणं म्हणजे कोणाचं बी काम नव्हतं विकत घेईल कोण पण पैशाच्या जोराव हा. पण घरी जन्माला काय येणार कायांच्याकडे आता विकत घेऊन पण तशी वासर नाही ती अशी वासर आहे ती दोन्ही पण काय तर आहे कष्टाचं फळ आहे तुम्हाला आहे ना आहे आणि प्रामाणिक कष्ट केल्यावर काही कमी पडत नाही मी बोललो ना तुम्हाला कष्ट प्रामाणिक पाहिजे सगळं साध्य होते सगळं होणं साध्य होणं. निस्वार्थपणे करा तुम्हाला सगळं भेटतं जी तुमच्या ध्यानात मनात नाही ती तुमच्या समोर येणार आणि स्वार्थीपोटी केलं की नाही जे तुम्ही नियोजन केलंय हे मला भेटलं पाहिजे ती भेटत नाही तुमच्या हातातलंही जाते बरोबर त्यामुळे निस्वार्थपणे काम केलं ना या जगात सगळं आणि गया आले का नाही तेव्हापासून आपलं बघा सरळ पाणी लागलं
लक्ष्मी झाली हो तुमच्या दारात. आहे ना. आणि तुम्ही कसं आहे माहिती का, त्याला प्रामाणिक कष्ट केले. नुसतं आणून बांधले आणि वैरण नाही आणि रतीब नाही असं नाही तुमचं. बैलांच्या पेक्षा जपले तेच जास्त. त्यांना खायला तसं असतं. आता बघा की तुम्ही ते पाला खाल्लाय, मात्री झाली ती. काय काय जणांच्याकडे बघायला कमीच नाही बैलाला. किरया ते तुडीव देत्या. मग बघा, म्हणजे पाला खाल्ला आणि किरया तुडीव देत्या. मग बघा हे तर हे किरया पडल्या ते बघितले. हे त्यांना पाहिजे ते खायला ते शेल्क. त्यांनी खर्च करताना मागं पुढं बघायचं नाही. तुम्ही करताय त्यांना मनापासून, त्यामुळे तुम्हाला मनापासून फळ मिळते. आणि इकडे जरी खड्डा पडला तर लगेच इकडे डोंगर तयार होतोय. तुम्ही प्रामाणिक कष्ट करताय, तुम्ही प्रामाणिक आहे म्हणून तुम्हाला भेटते. बाहेर दिवस असं वाया गेले का वाटलं नाही ना. नाही मन प्रसन्न झालं माझं इकडे येऊन. मी आता 8 दिवसात तुम्हाला सांगतो एवढं काम केलं नाही, पण इकडं आल्यावर 8-9 बैल झाली, या 2-3 गाया झाल्या. हे वेगळंच फील झालं मला कामात. आजपर्यंत गायांच्या नक्या केल्या ना, वेगळं वाटलं मला. जरा मन प्रसन्न झालं म्हणून मी वेळ दिला निवांत. भारी वाटलं. आज आवर्जून मी वेळ काढला. 8 दिवस झाला या वेळाची वाट बघतोय आणि 8 दिवसांना आज वेळ तो भेटला मला याला. म्हणजे माझं सुद्धा लय मोठं भाग्य आहे. त्या गायांच्या नक्या करणं ही भेटणं मला माझंही लय मोठं भाग्य आहे. आता काय माणसं पहिल्यासारखी राहिली नाही. तू लक्ष देत नाही गायांच्याकडे. तुम्ही घरी गाय चांगली सांभाळली तरच तुम्हाला चांगलं वासरू येणार आहे जन्माला. बरोबर का. चांगलं वासरू आलं तरच तुम्ही पुढे नावात जाणार आहे. माणसांच्या लक्षात येत नाही. आणि घरी बैल नसला चालेल, पण गाय पाहिजे बघा. 100% पाहिजे. ते तुमच्या जर नशिबात असेल ना बैल, ते लगेच दारात जन्माला घालणार. आता ही बघा की नशीब, जाग्यावर 2 आहेत वासरू. जाग्यावर 2 आहेत. वासरू सांभाळली पाहिजे. ती बारक लय चालाक आहे. बारकालीच्या आणि दोन्ही ओळूच्या मापाची. त्यामुळे फेल काय कुठलंच काम नाही. पळाली तरी ठीक नाही, पळाली तरी ओळूला टॉपची वासर आहे. दारात समोर बांधली तरी समाधान आहे वासरांकडे बघून. बाकी काय नाही. बाकी काय नाही. माणसाच्या आयुष्यात काय हो, समाधान असणं महत्वाचं आहे. समाधान महत्वाचं आहे. बाकीचं काय. बाकीचं काय नाही. किती पैसा असेल ते बी रोज येतोय जातोय, काय त्यात काही नाही. समाधान महत्वाचं. आणि माझं एक मत असं आहे, माणसानं जी भेटते त्यात समाधान मानणं ही गरजेचं आहे आताच्या काळात. तुम्ही त्याच्या जर मागं लागला तर नाही, तुमचं आयुष्य बरोबर होणार. तुम्हाला जे मिळते ना त्यात तुम्ही समाधान पाहिजे. पैसा मागं लागून नाही लागत हाताला. नाही पैसे तुम्ही मागं लागला पैसा तुम्हाला भेटत नाही. तुम्ही निस्वार्थपणे राहा, तुम्हाला सगळं भेटते. आणि तुम्ही जे काम करताय ते प्रामाणिक केलं पाहिजे. अगदी प्रामाणिकपणाने जर काम केलं तुम्ही तर मग काहीच अडचण येत नाही तुम्हाला. कुठलंही काम असेल त्यात प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. मोरदरीच्या हरण्याला खिलारकावची बॅग दिली आहे का वर ठेवाय जागा. कॅनवर राहील का. काय हो बाय, आता नवीन शोध काढलाय. काय हो. आमच्या पोरांची इच्छा आहे. हा रस्त्याकडला जागा एक 10-11 गुंठ हा तिथं गोटा घ्यायचा आता. हा आणि पोरांची इच्छा आहे वळूसाठी एक बैल तयार करायचा. तुम्ही सांगितल्यापासून ती पोरं फॅन झाली ती. आहे ना. ते म्हणजे छोटा माणिकला तिने सांगितलं वळूच्या मापाचा आहे बैल, त्यामुळे म्हणते वळू एक बैल घ्यायचा म्हणून 4 दिवस झालं नियोजन चाललंय. बाबासनी म्हणलं होता ते मोठा खोंड न्यायला लागतो, तुमचा काय समजेल मला. साधारणतः सकाळी किती द्यायचं भाऊ ते. तुम्ही किती देता बैलाला आता. आता ते बघा ते बारीक मग पण एवढा आंबवण होता असं हा टपे मोठा. हा हा एवढा आंबवण होता असं. हा. आता हे आहे ना, हे आहे हेवी. म्हणजे तुम्ही जे देत होता ना त्यापेक्षा कमी द्या. त्यापेक्षा कमी. हा पहिल्या दिवशी आहे ना दोन्ही मिक्स करून द्या अर्धा आणि नंतर आहे ना तुम्ही ते जेवढं पण देत होता ना त्यापेक्षा थोडं कमी द्या, कारण हे आहे हेवी आणि तुम्ही जे देता ना ते असतं बुस्सा टाईप. त्यामुळे हे भारी पडेल तेवढं दिलं तर. असा विषय. हा नंतर तुम्हाला जजमेंट येतंय कमी पडतंय काय जास्त होतंय. मोरदरीच्या हरण्याला खिलारकावचा खुराक दिलाय आणि काय रिझल्ट येईल ना आवर्जून सांगा. आलं ना हा मग तेच आमचं बोलणं चाललं होतं. हा. रिझल्ट त्याचा घेऊन हा
ते आंबवण कमी करायचे ह्या बॅगा वाढवायच्या आणि तुमचे काही डिस्ट्रीब्युटर आहेतच खाली तिकडे. हो मला त्यांचे नंबर पाठवा बघ. हो हो ते आम्हाला जवळ पडते ते जवळ पडणार. आणि जरी काय करणार असो इकडे मैदान आपण आलो तर येतील ही इकडून काय इथल्या दोन पुती काय माहिती झालं त्यामुळे काय ते वासरं जरा दाखवा व्हिडिओ मध्ये आहे ना. वासरं एकदम एन्जॉय करतात बरं का. आहे ना. मग ध्यान ठेवा त्या वासरांची. चला येऊ भाऊ मग. हो हो साहेब नमस्कार. नमस्कार धन्यवाद. भैया